श्रावणात उपवासासाठी मीठ न घालता अशी चविष्ट साबुदाणा खिचडी केलीत का? तर आज बनवूया श्रावणातील उपवासासाठी एकदम मऊ, खमंग आणि चविष्ट नो सॉल्ट साबुदाणा खिचडी। यासाठी घेतलाय 2 कप भिजवलेला साबुदाणा, बटाटे उकडून घेतलेत, अर्धा कप शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा जाडसर कूट करणार, 1 अख्खं लिंबू घेतले, लिंबाचा रस आणि मिरची चिरून घेतले चवीनुसार, 2 उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून फोडी करून घेतले। पॅनमध्ये तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार घेऊन गरम करून जिरे, हिरव्या मिरच्या, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून छान परतून घेऊया। आणि आता साबुदाण्याचं मिश्रण घालूया। मंद आचेवर हलक्या हाताने परतायचं आहे। 1 चमचा साखर घालते, 1 अख्खं लिंबू पिळून लिंबूचा रस घालते। लिंबाचा हलका स्वाद या खिचडीची चव अजूनच वाढवतो। साखर, लिंबू रस घातल्यानंतर खिचडी एकदा व्यवस्थित परतून एक वाफ काढून घेऊया 5 मिनिटांसाठी। श्रावणातील उपवासासाठी मीठ न घालता अशी खमंग साबुदाणा